ऐन दुष्काळात भिंगारमध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी होतीये। कॅन्टोन्मेंटच्या निष्काळजीपणामुळे अनेक ठिकाणी पाण्याची पाईपलाईन फुटून पाणी वाया जात आहे। आता तर भर चौकातच पाणी साचून त्याला तळ्याचं स्वरूप आलंय। संबंध अहमदनगर जिल्हा दुष्काळाला तोंड देत आहे। थेंब थेंब पाण्यासाठी जनावरांबरोबर नागरिक देखील जीवाची पराकाष्ठा करत आहे। मात्र अशा परिस्थितीत नगर शहरातील भिंगार भागात रस्त्यावरच पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे। भिंगार येथील बेशीजवळ पाईपलाईन फुटून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था देखील झाली आहे। रहिवाशांनी व व्यापाऱ्यांनी अनेकदा तक्रार करून देखील हे काम पूर्ण झालेले नाही। महाराष्ट्र दुष्काळात असताना अशा प्रकारे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे पाहून नागरिकांमधून सुद्धा संताप व्यक्त केला जात आहे। अशा ठिकाणी मी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 जो भिंगार शहरातून जातोय त्या रस्त्याचे अनेक वर्षापासून दुरावस्था झाली। गेल्या महिन्यात आम्ही व्यापाऱ्यांनी व इथले काही कार्यकर्ते सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मिळून त्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा करून या रोडचं काम झालेलं आहे दुरुस्तीचं। आणि पुन्हा काल या ठिकाणी मुख्य जलवाहिनी जी आहे महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळाची MS ला पाणी पुरवठा होतं, ती लाईन काल या ठिकाणी लीक झालेली आहे। तरी राष्ट्रीय महामार्गाचं हे त्यांचं पाणी पुरवठा विभागाचं या ठिकाणी कोणी अधिकारी आलेले नाही, अजून राष्ट्रीय महामार्गाचं कोणी आलेलं नाही। साधारण इथं छावणी परिषद आता आहे, छावणी परिषदेच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी इथं येऊन पाहणी केलेली नाही आहे। हे सगळे अधिकारी आपल्या जबाबदारी एकमेकावर झटकून मोकळे होतात। महाराष्ट्र इथं दुष्काळात होरपळत असताना या ठिकाणी लाखो लिटर पाणी वाहिलं जातं। गेल्या 8-10 वर्षापासून आम्ही इथले व्यापारी त्यानंतर विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नेहमीच या विषयावर आवाज उठवत आलो। प्रतिनिधी जुनेद शेख, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।